तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो सावधान. येत्या अमावास्येच्या या भयंकर काळी रात्रीनंतर ब्रह्मांडात एक असा हाहाकार माजणार आहे, ज्याचा विचारही तुमच्या मनाला थरकापडून सोडेल. आजपर्यंत जे संसार हसते खेळते होते, तिथे अचानक हुदके आणि रडण्याचे आवाज ऐकायला येऊ लागतील. अंतराळात ग्रहांची एक अशी धक्कादायक हालचाल सुरू झाली आहे, ज्यामुळे आजवर मोठे मोठे दावे करण्याचे अंदाज सुद्धा मातीत मिळणार आहेत. जर तुमची रास खरंच कुंभ असेल ना, तर येत्या काही तासात तुमच्या आयुष्यात एक असा प्रचंड भूकंप होणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सटकल्याशिवाय राहणार नाही. पण मंडळींनो, जरा थांबा आणि शांत डोक्याने विचार करा. हे जे डोळ्यात पाणी येणार आहे ना, ते दुःखाचे असेल की अथंग आनंदाचे? हा जो विनाश होणार आहे ना, तो तुमचा होणार की तुम्हाला आजवर छळणाऱ्या नराधामा शत्रूचा? होय मंडळींनो, या अमावास्येला निसर्गामध्ये एक अशी दुर्मिळ उलथापालथ होत आहे, जी मागच्या कित्येक दशकात कुणी पाहिली नव्हती. परंतु एक गोष्ट विसरू नका, या संवेदनशील काळात तुमचे किरकोळ चूकसुद्धा तुम्हाला रस्त्यावर आणू शकते, कंगाल करू शकते आणि संकटाच्या खोल दरीत लोटू शकते. विशेष करून सध्या बाहेरच्या लोकांशी जास्त जवळीक वाढू नका आणि एका गोष्ट म्हणजेच की एक विशिष्ट ठिकाणी एकट्याने जाण्याची चूक तर मुळीच करू नका. त्यातल्या त्यात या बाहेरील व्यक्तींच्या घरात आणि खास करून तुमच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घराचे अन्न ग्रहण करू नका. कोणत्याही निर्जन ठिकाणी संकट येऊ शकतं किंवा एकटं जाणं पूर्णपणे टाळा. मंडळींनो, अमावास्येच्या घडीला जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्षित केलं, तर नंतर पश्चाताप करण्यापलीकडे तुमच्या हातात काहीच उरणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला या एका चुकीपासून वाचवलं, तर या पुढील 5 घटना ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रूचा महापूर वाहू लागेल. आयुष्याला एक नवी कलटणी देणारा हा रिपोर्ट शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा, कारण यातली 5वा चमत्कार असा आहे, जो ऐकल्यावर तुम्ही स्वतः नतमस्तक होऊन देवाचे आभार मानल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त किंवा ओम शनिचराय नमः मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, वाईट परिस्थितीचा आणि शत्रूचा सत्यानाश, खरी भविष्यवाणी नक्की ऐका. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या अमावास्येचा संपूर्ण रिपोर्ट. तर कुंभ राशीच्या जातकांना या अमावास्येनंतर तुमच्या मार्गात येणारे सगळे अडथळे, मानसिक ताण आणि जुन्या वेदनांचा मुळासकट उखडणार आहे. कारण गेले अनेक दिवसापासून कुंभ राशीच्या लोकांना ज्या एका अनामिक भीतीने आणि संकटाने छेडलं होतं, त्या काळ्या ढगाचा अंत आता अगदी जवळ आला आहे. ग्रहांच्या शुभप्रभावामुळे तुमच्या राशीवर असलेली जुनी नकारात्मक ऊर्जा मुळासकट नष्ट होईल. ज्या गोष्टीमुळे तुमची प्रगती थांबली होती, त्या सर्व अडचणी आता जळून खाक होणार आहेत. लक्षात घ्या, हा विनाश तुमच्या आयुष्याचा नाही, तर तुम्हाला त्रास देणाऱ्या वाईट परिस्थितीचा होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रचंड दिलासा घेऊन येत आहे. तुमचे गुप्त शत्रू आणि तुमच्यावर जळणारे प्रतिस्पर्धा आता पूर्णपणे नष्ट होतील. नोकरी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात जे लोक तुमच्या पाठीमागे कट रचत होती, त्यांचा बुरखा फाटणार आहे आणि ते स्वतःहून तुमच्या रस्त्यातून बाजूला होतील. यासोबतच शरीराला सतावणारी जुनी आजार असो किंवा मनावर असलेले एखादे मोठे ओझे, ते अचानक नाहीसे होईल आणि तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकाल. थोडक्यात काय, तर तुमच्या आयुष्यातील अंधाराचा अंत होऊन एका दीप्यमान सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे. यशाचे नवे मार्ग आणि अडकलेले पैसे मोकळे होणार. मंडळींनो, या अमावास्येच्या ब्रह्मांडीय बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी यशाचे बंद दरवाजे मंडळींनो साताड उघडणार आहे. कोर्ट कचेरीचे जुने वाद असो, पैशाची चंचण असो किंवा रखडलेले व्यवहार असो, या सर्व गुंताळ्यातून मित्रांनो, ताईंनो, दादांनो, तुमची सुटका होणार आहे. यामुळेच बऱ्याच काळापासून अडकून पडलेली तुमची धनराशी अचानक तुमच्या हातात येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमलेची मजबूत होईल. ज्या संकटाने तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला खेळून ठेवलं होतं, त्या संकटाचा नायनाट होणार असून तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा सुवर्ण चमकू लागेल, सूर्य चमकू लागेल. मंडळींनो, त्याचबरोबर कुंभ राशीच्या जातकांनो, या अमावास्येनंतर तुमच्या घरात आणि मनात सुखाची वृष्टी होणार आहे.
जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की हसती खेळती माणसं रडायला लागतील, त्याचा खरा अर्थ असा आहे की आता दुःखाचे दिवस संपणार असून डोळ्यातून अतिआनंदाचे अश्रू ओघळणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. कुंभ राशीच्या लोकांनो, ज्या क्षणाची, ज्या मोठ्या बातमीची किंवा यशाची चातकासारखी अनेक वर्ष वाट पाहिली होती, त्या सोन्याचा क्षण आता अगदी तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिलाय. घरातील वातावरण इतकं भावूक आणि सुखाचं होईल की भूतकाळातील सगळ्या चुका किंवा सगळ्या जखमा तुम्ही एका सेकंदात विसरून जाल. या काळामध्ये तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात एक चमत्कारिक घटना घडेल. बरेच काळापासून ताणलेले नातेसंबंध, घरातले गैरसमज किंवा नात्यामधील दुरावा संपून पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होईल. आपत्ती सुखाची वाट पाहणाऱ्यांना, दाम्पत्यांना किंवा मुलांच्या करिअरमुळे चिंतेत असलेल्या पालकांना अशी काही गोड न्यूज किंवा गुड न्यूज मंडळीनं मिळेल की घरातला प्रत्येक जण आनंदाने गदगदे होईल. आजवर तुम्ही जे मूकपणे दुःख सहन केलं, त्या कष्टाचं फळ जेव्हा डोळ्यासमोर प्रचंड यश बनून उभं राहील, तेव्हा भावना वावरणं कठीण होईल आणि घरातील सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतील. याशिवाय मंडळीनं, करिअर, नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला जे यश मिळणार आहे ते थक्क करणार असेल. कित्येक दिवसापासून थांबलेलं प्रमोशन, तुमच्या स्वप्नातील नवीन नोकरीची संधी किंवा एखाद्या मोठ्या बिझनेसची डील फायनल झाल्याचा संदेश तुम्हाला याच दिवसात मिळणार आहे. तुम्ही घेतलेलं कष्ट आणि केलेला त्याग यशस्वी झालेला पाहून फक्त तुमचं नाही तर तुमच्या सुखदुःखात सोबत असणाऱ्या प्रियजनांच्या डोळ्यात सुद्धा अभिमानाचा पाणी उभे राहील. हा काळ तुमच्या आयुष्यातील अत्यंत सुखद टर्निंग पॉईंट ठरणार आहे. मंडळींनो, यासोबतच कुंभ राशी जातकांनो, या अमावास्येला अंतराळात एक अत्यंत अलौकिक आणि दुर्मिळ राजयोग आकार घेत आहे, जो मागच्या कित्येक दशकात कधीही निर्माण झाला नव्हता. कुंभ राशीसाठी ग्रहांची महाउलथापालथ अत्यंत विशेष आहे, कारण तुमच्या कुंडलीत मंगल गुरुचा महापरिवर्तन योग आणि महालक्ष्मी राजयोग एकाच वेळी सक्रिय होत आहे. नवग्रहामध्ये अत्यंत शक्तिशाली असलेली ही ग्रहांची स्थिती तुमच्या कुंडलीतील जुने दोष, शनीची साडेसती किंवा इतर ग्रहांचे जे काही दुष्परिणाम होते, त्या सर्व बांधांना या महायुगाच्या ज्वालामध्ये जळून भस्मत करणार आहे. ग्रहांच्या या अभूतपूर्व युतीमुळे तुमच्या शरीरात आणि मनात एक प्रचंड देवी ऊर्जेचा संचार होईल. हा योग सुरू होताच गेले अनेक वर्षापासून तुमच्या नशिबाला लागलेलं ग्रहण सुटणार आहे. ज्या कामात तुम्ही हातात हात घालत होतात आणि अपयश येत होतं, तेच काम आता चुटकीसारसं फस्त होईल. तुमचे निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व गुण आणि तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रबळ होईल की समोरचा व्यक्ती तुमच्या लहरीपुढे नतमस्तक होईल. या दुर्मिळ योगामुळे तुमच्या भाग्योदयाचे बंद दरवाजे सताड उघडतील. नशीब दुप्पट वेगाने धावायला लागेल आणि तुमच्या अंतरात्म्याचा आवाज म्हणजे तुमची इंटरन्यूशी पॉवर इतकी प्रबळ होईल की येणारे सर्व संकटे आणि होणारा फायदा तुम्हाला आधीच जाणू लागेल. निसर्गाची संपूर्ण शक्ती आता तुमच्या पाठीशी उभी आहे. थोडक्यात सांगायचं तर कुंभ राशी जातकांसाठी आता अंधाराकडून सुवर्ण काळाकडे नेणारा एक थक्क करणारा प्रवास हे अमावस्येनंतर सुरू होणार आहे. काय खबरदारी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्या, तर पहा मंडळींनो. पण सुवर्ण काळाच्या उंबरठ्यावर असताना कुंभ राशीच्या लोकांनी एक अत्यंत महत्त्वाची चूक मुळीच करू नये. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीतरी चांगलं घडत असतं, तेव्हा नकारात्मक शक्ती आणि तुमचे हितशत्रू तुमच्या प्रगतीत खोडा घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यामुळे ग्रहांच्या संवेदनशील काळात स्वतःचं संरक्षण किंवा रक्षण करण्यासाठी खालील खबरदारी घेणं अनिवार्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या हाताचं अन्न ग्रहण करू नका. या काळात तुमच्यावर जळणारीची नजर तीक्ष्ण असते. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने दिलेला पदार्थ किंवा गोड खाणे पूर्णपणे टाळा. ग्रहांची स्थिती नाजूक असताना वाईट नजरेचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होऊ शकतो. त्यामुळे फक्त घरातील सात्विक अन्नाचा प्राधान्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणं पूर्णपणे टाळा, म्हणजेच की निर्जन ठिकाणी जाणं टाळा. या अमावस्येच्या काळात ब्रह्मांडात ऊर्जेचे मोठे वादळ असते. अशा वेळी नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढू शकतो. स्वतःची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून गर्दीच्या किंवा अति एकांत जागापासून दूर राहा. या काळात देवाचे नामस्मरण करा, संयम ठेवा, हे तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतं. आर्थिक आणि कौटुंबिक समृद्धीचा काळ म्हणजेच की शेवट. या सर्व उपायानंतर आणि घेतलेल्या काळजीनंतर तुमच्या आयुष्यात ऐश्वर्य आणि सुखाचा एक नवा अध्याय सुरू होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ मानसिक शांतीचा नसेल, तर भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरेल. ग्रहांचे शुभ संकेत सांगतात की तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळायला सुरुवात होईल आणि सर्व क्षेत्रात तुमची प्रगती वेगाने होईल. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर या काळात तुम्हाला अनेक अकल्पित धन लाभाच्या संधी मिळतील. थकीत पैशाचा व्यवहार असो किंवा अडकलेली मालमत्ता ती मोकळी होण्याचे दाट योग आहेत.
जर तुम्ही नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय किंवा जागा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील. नोकरीत पगारवाढ किंवा बोनसच्या चांगल्या बातम्या मिळतील, ज्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा एकदा पैशाने भरून जाईल. कौटुंबिक आयुष्यात सुख मंडळीनं कौटुंबिक आयुष्यात सुद्धा सुख शांती नांदेल. घरातले जुने मतभेद आणि कलेश कायमचे मिटून परंपरेमध्ये प्रेम आणि आदर वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि सर्वजण एकत्र येऊन आनंदाचे क्षण साजरे करतील. एकंदरीत हा काळ तुमच्या कुटुंबाला सुरक्षित, स्थैर्य आणि अफाट यश देऊन जाणार आहे. त्यामुळे कुंभ राशी जातकांनो, यशाचा हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्यात एक नवा इतिहास घडवण्यासाठी आलाय. जर तुम्हाला ही फ्रेश भविष्यवाणी आवडली असेल आणि ब्रह्मांडाच्या चमत्कारावर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. हे शुभ संकेत तुमच्या जवळच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, अशीच अचूक राशी भविष्य आणि रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.